फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे. माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. काल तुम्ही लक्ष्मीपूजन जोरात साजरं केलेलं आहे आणि आज आहे पाडवा. आज आहे पतिदेवांच्या ओवाळणीची तयारी. अहो, आपला पती जर का आपल्या बरोबर नसेल तर आयुष्यात राहिलं काय? हाय कोणीतरी माझ्या मागं असं आपल्याला म्हणावं लागतं आणि ते असतंही, अगदी खरं असतं बरं का. आणि असं लक्ष्मीनारायणाचा जोडा लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी आपण पूजलाच पाहिजे. आणि परवा भाऊबीज, आपला प्रिय प्रिय भाऊ, त्याची आपल्याला खूप खूप आठवण येते आणि मग आपण त्याला ओवाळतो. हो, आपला सहोदर असतो तो, आपल्याच आईच्या पोटातून आलेला असतो, त्यामुळे त्याची माया ही काही वेगळीच असते. त्यामुळे भावाची भाऊबीज ही पण तुम्ही आनंदाने साजरी करा. दिवाळी म्हणजे किती मज्जा असते नाही? वर्षभर आपण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. मग काय छान छान नवीन नवीन कपडे घालायचे असतात. आता हेच बघा ना, की मी साडी घातलेली आहे ना, ही माझ्या बहिणींनी मला दिवाळीसाठी गिफ्ट केलेली आहे, म्हणून मी आज आवर्जून नेसलेली आहे. तुम्हालाही तुमच्या बहिणींनी, भावांनी आणि तुमच्या मुलांना तुम्ही छान छान कपडे घेतले असतील, नाही का? असाच दिवाळीचा आनंद मनापासून साजरा करा. आणि हो, फराळ कसा झाला तुमचा? चांगला झाला असेल ना? हां, आता काही बिघडला ना तरी काही बिघडत नाही, तो आपणच खायचा असतो, कारण आपण तो प्रेमाने बनवलेला असतो. त्यामुळे आपण तो मस्तपैकी संपून टाकायचा, काही वाईट वाटून घ्यायचं नाही. अहो, मी की नाही यावेळेला चकल्या बनवल्या, तो सुद्धा माझा व्हिडिओ पाहून. मला खरं सांगते, मी काही एक्सपर्ट नाही, पण माझी चकली अप्रतिम एक नंबर झालेली आहे. चुकायचं काही चान्सच नाही, कारण व्हिडिओ शिकवलंच आहे तसं. आपल्याला फराळाचं टेन्शन असतं आणि लहान मुलांना फटाक्यांचं टेन्शन असतं. बघा ना, बाहेर नुसते फटाफट ते वाजतायत, धाम चालू आहे. त्यांना असं वाटतं कधी एकदा फटाके फोडतोय. एका लहान मुलांनी तर मला विचारलं सुद्धा, तिचं फटाके फोडायचे नाही तर मग जगामध्ये बनवलेच कशाला? अरे, जगात बरंच काही बनवलंय, पण ते सगळं आपण करून बघायलाच पाहिजे असं नसतं. पण तू फटाके फोड, तुला आवडतं ना, तुझा आनंद तू घे, असं मी सांगितलं त्याला. पूजेची तयारी करून झालेली आहे आणि आता सगळ्या आरत्या म्हणणार आहे. आरत्या तर काही आता पाठ नसतात, अशा वेळेला हे पुस्तक कामाला येतं. हे हमखास वर्तमानपत्रातनं सणांच्या वेळेला आपल्याकडे येत असतं. तर सगळ्यांना बोलवते, अरे आरतीला चला. माझ्या घरची ही छोटेखानी दिवाळी मी तुम्हाला दाखवली आणि तुम्ही पण तुमच्या घरी अशीच दिवाळी मस्त साजरी करा. अगदी आनंदाने राहा. आय लव्ह यू. बाय.